नमस्कार मित्रांनो, आपला कोकणचा प्रवास हा सतत चालू आहे। सध्या कोकण कोस्टल प्रवासाच्या या भागामध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। न्यूती बीच इथे लाटा तयार होतात। लाटा तयार होऊन इथे आणि ते पाणी असं वर उडतं। हे बाय याला अच्छा का जास्त यूज केला हो। अच्छा गोल्डन रॉक अच्छा 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 हां न्यूती बीच न्यूती बीच हां। या दगडामध्ये ना असा गणपतीचा शेप झाला आकार, जसं आपण कसं नाळाच्या झाडाने क्रोकोडाईलचा शेप बनलेला आहे मगरीचा, तो पुढे आहे तिकडे, तसंच नाही दगडामध्ये असा आकार बनलेला आहे गणपतीचा। दाखवतो तुम्हाला। आता हे जे टोक दिसतंय बघा, हे वरचे टोक बघा आले, आपण तिकडनं बघू असं ते। हो यस उजव्या साईडला सोंड दिसणार तुम्हाला, अशी अशी दोन्ही साईडला कान दिसणार आणि पायाच्या जवळ गेलेले दिसणार तुम्हाला। जेवढा आहे ना तो पूर्ण गणपती वाटतो। आता बघा दिसणार परफेक्ट, परफेक्ट गणपती वाटतो। दोन्ही साईडला कान दिसणार असे, वरचा मुकुटाचा भाग दिसतो, खाली पाय जवळ गेलेले दिसतात दोन्ही पण याच्यामध्ये। अच्छा वरती फोर्ट बनलेला आहे निवती गावामध्ये, तो फोर्ट आहे आपला किल्ला, म्हणून त्याला किल्ली निवती बोललं जातं। किल्ले निवती आता तुम्हाला थोडा थोडा दिसणार तो। हां दिसला दिसला दिसतोय ना किल्ले निवती आनंदात बसली, आरामशीर बसली मस्त। काय म्हणता येतं क्रोकोडाईल आयलंड, ते नाव काय आहे? क्रोकोडाईल शेप, क्रोकोडाईल शेप। आणि हा भाग आता शेप नारळाच्या झाडाने मगरीचा आकार, मगरीचा आकार घेतलेला आहे नॅचरल। हा समोरचा मिनी केरला पॉइंट आहे। हा का? हां समोरचा लागले मिनी केरला। आपण जवळ गेलो की आपल्याला दिसेल ते। हे बघा समोर दिसतोय हा सुनामी आलेली आहे। हा सध्या पाण्याच्या खाली आहे, कारण हायटाईड चालू आहे म्हणून पाण्याच्या खाली येतो। पाणी जेव्हा कमी असतं तेव्हा हा पूर्ण परिसर जो आहे हा पूर्ण पाण्याच्या वर असतो आणि याच्या चारी बाजूंनी पाणी असतं। पूर्ण वाळूचा बेट आहे हा। या ठिकाणी बरेचसे बोट येतात, तिथे खाण्यापिण्याचे काही स्टॉल लागलेले आहेत, तिथे काही खायच्या वस्तू आहेत, ते खातात ते। आणि पूर्ण हा परिसर जो आहे, पूर्ण हा भाग आहे हा पाण्याच्या वर असतो, म्हणून याला जो आहे सुनामी आयर्लंडच्या नावाने ओळखलं जातं। चला आता देवबागचे सगळे पॉईंट बघून झाले। आता आम्ही कॉटेजला जाऊ, आंघोळ करू आणि चेकआउट करायचं आहे आणि चेकआउट करून मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू। भरपूर पॉईंट पाहिले गेले देवबागमध्ये। चला निघूया आता। चिपी एअरपोर्ट रनवे दिसतो आहे, रनवे विमान चाललंय बेंगुरला उतरत आहे। मोठं शहर आहे असं आहे का?
गोव्यामध्ये ग्रेट केंडोलिन हॉटेल, छान हॉटेल आहे. हां, ग्रँड केंडोलिन. आम्ही चेकिंग केलं काल रात्री 7:15 दरम्यान आपण चेकिंग केलं. आणि चेकिंग केल्यानंतर इथे आलं, मस्त रात्र झोप झाली आहे. आत्ता आम्ही ब्रेकफास्ट करून वर आलोय, आता तयार होतोय. छान. हे लाइटिंग लागते ना रात्री? हो, लाईट लागते. हां, रात्री असं थोडासा उंच गेलेला आहे आणि मग असं खाली उतरलेलं आहे ब्रिज थोडं. एकदम गोड आहे. नाही ते काय आलं तर त्याला ते पूर्ण पी. घे नारियल पाणी. एकदम गोड आहे. हां, गोड आहे का? हे आहे नारियल पाणी. हे आपण चाललो आहे पणजिम बेलगावी मेन रोडवरून. इतका सुंदर रस्ता आहे. ये काही हा पप्पा, काय झालं? फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट. बागवान वाईल्ड लाईफ सेंच्युरी. हे बघा, इथून आम्ही एंट्री घेतली मंदिराचं दर्शनाला. इथून आता आम्ही इकडे निघालो आहे. फार सुंदर परिसर आहे. प्रवेशद्वार आहे इथे. आपण फोटो घेऊ. झालं आमचं दर्शन. आता निघालो आम्ही. जायचा प्रोग्राम आहे दूधसागर वॉटरफॉल. दूधसागर वॉटरफॉल बंद आहे म्हणून आम्ही आता कुठे जातोय? पंजिम मार्केटला निघालो आहे. थोडा ब्रेक घेतला आहे नारळ पाणी प्यायकरता. गाव कोणतं आहे काय माहिती आहे. ताई निघू सुटत होते. महालसा संस्थान माळोद गोवा महालक्ष्मी नारायणी मंदिर गोवा दर्शनाला आलो होतो. ती ताई गाडी घेऊन आली. आता निघतोय. चला बाहेर. थांबते. चला. कुठलं? चला जाऊ. जे बी असेल. चोपटा कोण महाराज कुठे? हे बघ, दोन आहे. हा दोन आहे. पावलाच काय मग आता मॅप बदलावा लागेल का? काय गाव उद्या? ग्रँड केंडोलिन महालक्ष्मी मंदिर, महालक्ष्मीचं दर्शन घेऊ आणि मग पुढे निघू. आज शक्यतोवर कोल्हापूरला स्टे करू आपण. ब्रेकफास्ट आता संपण्यात आलाय आमचा. चेकआउट करून निघू. छान आहे की गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला निघालो इथून आता गोव्यामधून कोल्हापूरला. मस्त. अंबाबाई की जय हो.